महाराष्ट्र शासनाने आरटी प्रवेशाच्या नियमावलीत केलेले बदल सध्या वादाचा मुद्दा ठरत आहेत। या बदलाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यावर गुरुवारी सुनावणी झाली असून राज्य शासनाला येत्या 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे। आरटी अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिले जातात। मात्र शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटी प्रवेश प्रक्रियेत काही बदल केलेत। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे। जर शाळा मुलांच्या घराजवळ उपलब्ध नसतील तरच विद्यार्थ्यांना खासगी शाळेत आरटी अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटी अंतर्गत प्रवेश मिळणे कठीण झाले आहे। अशा आशयाची जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात आता पुढे काय होईल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। या संबंधितच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी एजू वार्ताला आताच